तुमचा विश्वास आमची ताकद। महायुती सरकारने 2 लाखाची कर्जमाफी केल्यानंतर ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत जे शेतकरी नेते आहे रविकांत तुपकर यांनी उग्र आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन केले, विधान भवनामध्ये गनिमी कावा केली, जे GR आहे ते फेकले, सोयाबीन फेकल्या, त्यानंतर अखेर सरकारला झुकावं लागलं आणि जे 2 जाचक होती ती रद्द करायला लागली। या संदर्भात बोलण्यासाठी प्रथमच आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे। भाऊ, पहिल्यात अभिनंदन तुमचं की तुम्ही सरकारला झुकवलं। नाही, तुमचे धन्यवाद। हे माझं अभिनंदन नाही करायचं, केलं पाहिजे, हे शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे। पण गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी या आंदोलनाला चांगली साथ दिली, गावागावातला शेतकऱ्याचा पोरगा रस्त्यावर उतरला, त्यामुळंच सरकारला काही अंशी आमच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या। इतक्या सहजासहजी सरकारनं मोठेपणा मनाचा दाखवला नाही, त्यासाठी प्रचंड कष्ट, आंदोलनं, जेलवाऱ्या, लाठ्याकाठ्या, पोलीस केसेस हे सगळं घ्यावं लागलं, तेव्हा हा टप्पा त्या ठिकाणी पार झाला आणि आता 50% यश आम्हाला मिळालेलं आहे। पण अजूनही या कर्जमुक्ती योजनेमध्ये अजून काही जाचक अटी आहेत। आता जसं उदाहरणार्थ रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं त्यांनी, तर त्यांना 1.5 लाख रुपये दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला दोन्ही तिन्ही कर्जमाफी योजनेतून सुटलेल्या लोकांचा पण विचार या कर्जमाफीमध्ये केला पाहिजे, ही पण आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि थोडी रक्कम 2 लाखांहून 5 लाखापर्यंत न्या कर्जमाफीची, अशी पण आमची मागणी आहे। यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या जाचक अटी आहेत त्या अजून हटवल्या पाहिजे अशी आमची मागणी। त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा मिळालेला नाही, 25चा पीक विमा नाही, जुनी पीक विम्याची योजना 4 ट्रिगरवाली आणा, ही सुद्धा आमची मागणी आहे। पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही, सिबिलची अट करतात, बँकांनी परस्पर पुनर्गठन केलेलं आहे, ती अट आहे। बोगस बियाणं निघालेलं आहे, त्या कंपन्यांवर कठोर कायदा करा, त्या कंपन्यांसाठी बोगस बियाण्याच्या बिलेबल सेक्शन लावता, नॉन बिलेबल लावून त्यांना पनिशमेंट मोठी मिळाली पाहिजे। सोलर पंप कंपल्शन न करता वीज कनेक्शन पण त्याला पर्यायी स्वरूपात दिलं पाहिजे, शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे। सोयाबीनच्या भाववाढीसाठी, कापसाच्या भाववाढीसाठी DOC निर्यात करणे, तेलावर आयात शुल्क लावणे, कापूस निर्यात करणे, कांदा निर्यात करणे, अशा जवळपास 35 मागण्या आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे ठेवल्या। त्यातल्या काही मागण्या त्यांनी मान्य केल्या, उर्वरित मागण्यांसाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे। तुम्ही अन्नत्याग आंदोलन केला, मध्यस्थी करण्यासाठी गिरीश महाजन आले, त्यांनी शब्द दिला होता की मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक लावण्यात आली नाही, शेवटी गनिमी कावा केलं, तुम्ही विधान भवनात घुसले, कसं नियोजन केलं तर सगळं? नाही, असं आहे की तुम्ही तर आता अनेक वर्षापासून आम्हाला बघता, 22 वर्ष झाले मला चळवळीमध्ये। मी शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठात घडलेला कार्यकर्ता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वैचारिक वारसदार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला लढाईचे तंत्र शिकवले, युद्धाचे नियम शिकवले, की कधी गनिमी कावा वापरायचा, कोणत्या वेळी कोणतं आंदोलनाचं शस्त्र बाहेर काढायचं आणि कमी सैन्यामध्ये सरकारला कसं वाकवायचं। छत्रपती शिवाजी राजांजवळ पण सैन्य कमी होतं, पण ते जीवाभावाचं होतं। तसं आमच्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे जे आमचे मावळे आहेत, ते परिस्थितीनं गरीब असतील पण जीवाला जीव देणारं सैन्य आमच्याजवळ आहे। म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नातं आम्हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं एकमेकांसोबत आम्ही जपलेलं आहे। आणि आम्ही मुंबईत गनिमी काव्यानं आंदोलन केलं तर आम्ही मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आमची माणसं ठेवले होते। आम्ही वेगळ्या वेगळ्या रेल्वे स्टेशनवर आमचे माणसांचे गट उभे करून ठेवले होते, शेतकऱ्यांचे विमानतळाच्या दिशेनं आमचे गट उभे होते। जर सरकारनं निर्णय घेतला नसता तर विधान भवनासमोर राडा तर आम्ही करायचं ठरवलंच होतं, विधान भवनात घुसायचं। 7 घुसायचा आम्ही प्रयत्न केला, 7 फेकले, सोयाबीन फेकलं, कापूस फेकलं, कांदे फेकले, कर्जाचे बोजा असलेले 7 फेकून मागण्यांचे पत्रकं फेकले, आम्हाला अटक केली। अचानक काही आमचे शेतकरी पुत्र झाडावर चढले, 5-6 तास ते झाडावर होते, त्यांनी तंग केलं सगळं, सरकार त्याच्यामुळे तंग आलं। आणि सरकारनं जर का सकारात्मक निरोप आम्हाला दिला नसता किंवा आमच्यासोबत चर्चा केली नसती, निरोप दिला नसता, तर आम्ही मुंबईमध्ये ठिकठिकाणी जाम करणार होतो। आम्ही निर्णय घेतल्याशिवाय मुंबईतून यायचं नाही या निर्धाराने यावेळी मुंबईत गेलो होतो। 15 दिवसाची खाण्यापिण्याची सोय सुद्धा आमच्या बरोबर होती। तुम्ही अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तुमची तब्येत खालावली होती, आता तुम्ही विधान भवनात सगळं पाहिलं, सगळ्यांनी हे सगळं केलं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याच्यावर काही चर्चा झाली का? तुमच्या तब्येतीबद्दल काही विचारपूस केली का? हो, गेल्यावर जेव्हा सरकारबरोबर चर्चा झाली तो अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता। त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री खूप बिझी होते, कारण रिप्लायचा दिवस असतो, तो शेवटचा दिवस, त्यांनाच जास्त भाषण करायचं असतं, सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचे असतात, ते बिझी होते। तरी त्यांनी आमची मिटिंग लावली
आणि थोडंसं आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे थोडं लेट झालो आम्ही जायला. पण गेल्या गेल्या त्यांनी दुरूनच मला, या रविकांत या बसा. मग त्यांनी उपोषणाच्या काळात तुमची तब्येत खराब झाली तर आता तब्येत कशी आहे, कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट होतात, मला तुमचे मेडिकल रिपोर्ट्स कळले की तुमची तब्येत खूप खालावली. आता कुणाकुणाला झाडावर चढवता अजून, असं गमतीनं बोलले ते. अम, आणि जास्त जीव घेणे आंदोलनं करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्हाला पुन्हा झाडावर चढायची वेळ मी येऊ देणार नाही. प्रत्येक मागणी त्यांनी गांभीर्यपूर्वक ऐकून घेतली. व्यस्त शेड्यूल असताना पाऊण तास आमची चर्चा झाली आणि ज्या मागण्या त्यांना हे करायच्या होत्या त्या त्यांनी एका कागदावर नोट डाऊन पण करून घेतल्या स्वतःच्या पेनाने. आणि बऱ्याचशा मागण्या त्यातले त्यांनी मान्य केल्या, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण आम्ही जे मांडलं ते सगळं पुराव्यासहित मांडलं. तर त्यांनी अनेक गोष्टी टेक्निकली मान्य केल्या. आता त्या प्रत्यक्षात त्यातल्या किती उतरतात ते जी आर निघाल्यावर समजेल काय काय होतं काय काय नाही. पण माझं मत असं आहे की आम्ही 50% लढाई जिंकलो. उर्वरित 50% लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. पुन्हा एकदा राज्यभरातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून एक मोठं आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभं करणार आहे. मग त्यात पीक कर्जाचा विषय, सोयाबीन कापसाच्या भाववाढीचा विषय, सोलारला पर्याय वीज कनेक्शनचा विषय, शेतीच्या धुऱ्याला कंपाऊंड करण्याचा विषय, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी इतर शेतीमालाच्या भावाचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, त्याच्यामध्ये कर्जमाफीतल्या काही अटी काढण्याचा विषय, असे अनेक विषय आहेत, बोगस बियाण्याचा विषय. हे सगळे विषय घेऊन आम्ही पूर्ण ताकदीने पुन्हा रस्त्यावर उतरणार. एखादी आंदोलन करायचं असलं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा ठाण्यामध्ये, तो भीती निर्माण होते. तुम्ही तर थेट विधान भवनात गेले, तिथं इतकी पोलीस असते, तुमच्या मनात काही भीती काही? हे बघा, भीती हा शब्द आपल्या डिक्शनरीत कधीच नाही. तुम्ही मला इतक्या वर्षापासून बघता, मी कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण मी काही चुकीचं काम करत नाही. क्रांतिकारकांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये लढाई केली 150 वर्ष, स्वतः आहुती दिली, तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं. असंच नाही मिळालं. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे. आम्ही आमच्या बापावरचा अन्याय सहन करू शकत नाही. जर आमचा बाप आत्महत्या करत असेल, आमच्या मायचे कुंकू पुसणार असेल आणि सरकार जर मजामस्तवालपणे जगत असेल, तर शेतकऱ्याची पोरं आम्ही या काळातले, या चळवळीतले क्रांतिकारी विचाराचे मावळे आहोत. आम्ही अन्याय सहन करणार नाही. आणि पोलिसाला काय घाबरायचं? आम्ही काय दहशतवादी आहोत का? दहशतवादी पाकिस्तानातून मुंबईत येऊन लोकांना मारून चालले तर यांना खबर नाही. आणि आम्ही काय गुन्हा केला? मी घाबरत नाही. माझ्यावर शेकडो पोलीस केसेस आहेत. मला आयुष्यभर तुरुंगात राहायची वेळ आली तरी चालेल, मला फासावर जायची वेळ आली तरी चालेल, पण मी शेतकऱ्यांच्यासाठी लढणार आहे. आणि आम्हाला कसं आंदोलन करायचं आणि सरकारला कसं वाकवायचं याचं तंत्र आणि जंत्र आम्हाला आलेलं आहे. आता या आंदोलनाच्या काळामध्ये मी उपोषणाला बसलो तर आमच्यावर निवेदन जरी दिलं पोलीस तहसीलदाराला तरी 135 दाखल केले जमाबंदीचे गुन्हे. आणि बाकी लोकांची, राजकीय पक्षांची आंदोलनं झाली किंवा रस्त्यावर त्यांचे कार्यक्रम झाले, तिथं 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आले, तिथे नाही गुन्हे दाखल केले. म्हणजे रविकांत तुपकरची भीती वाटते सरकारला, पोलीस प्रशासनाला भीती वाटते, म्हणून मला दाबण्यासाठी प्रयत्न करतात. हा पुन्हा उफाळून नाही आला पाहिजे, हा वाढला नाही पाहिजे, मग याच्यावर गुन्हे दाखल करा, मग हा पुन्हा आंदोलन करणार आहे. फरक नाही पडत ना काही आम्हाला त्याचा. तुम्ही शेकडो गुन्हे दाखल करा, फासावर चढवा, लाठी, काय करायचं करा, पण आम्ही रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत, श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही लढणार. आम्ही घाबरणार नाही. किती गुन्हे दाखल करा, पण गुन्हे दाखल करणाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर गुन्हे दाखल करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. कारण सत्ता आज तुमची आहे, आज त्यांची सत्ता आहे, उद्या सत्ता आमची पण येऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रविकांत तुपकर म्हणजे शेतकऱ्यांप्रती आवाज उठवणारा चेहरा. आता तुम्ही शेतकऱ्यांप्रती आवाज उठवतात आणि तुमच्यावर अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येते. आता तुम्ही म्हटलंय की क्रांतिकारी हे इंग्रजाच्या विरोधात लढले होते, तुम्ही सरकारच्या विरोधात लढताय, मग सरकार इंग्रजसारखं वागतंय? इंग्रज सारखं नाही, इंग्रजांपेक्षा भयानक वागतंय, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे एवढा अत्याचार आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर केला जातो, आमच्या कुटुंबाला हरासमेंट केला जाते, आमच्या नातेवाईकांना, आमच्या मित्रांना हरासमेंट केला जाते. आता मला सांगा, मी उपोषणाला बसलो तर काही कार्यकर्त्यांना प्रेशर केलं पोलिसांनी की तू रविकांत तुपकरचं नाव घे, तुला करायला लावलं. जाळपोळीच्या प्रकरणांमध्ये या जिल्ह्याचे सत्ताधारी पक्षाचे नेते पोलिसांना फोन करतात, तुम्ही रविकांत तुपकरला अटकवा, त्याच्या कार्यकर्त्यांना अटकवा, असं करा तसं करा.
साधं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन विचारला विमा कंपनीच्या विरोधात, तर तिथे गुन्हे दाखल केले. रस्त्यावर भीक मागून आंदोलन केलं, तिथे गुन्हे दाखल केले. कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने केली, तिथे गुन्हे दाखल केले. निवेदन द्यायला गेले, टाकीवर चढले, तिथे गुन्हे दाखल केले. आणि म्हणजे आंदोलन करायचा आम्हाला अधिकार आहे का नाही? भारतीय संविधानाने बोलण्याचं आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न जर कोणी करत असेल ते कदापि खपून घेणार नाही. त्याच जिल्हा पोलीस प्रशासनाला मला एक विचारायचं आहे, या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे मेळावे होतात, कार्यक्रम होतात, सत्ताधारी पण आंदोलनं करतात, मग त्यांच्यावर किती ठिकाणी 135चे गुन्हे दाखल केले? उत्तर द्यावं त्यांनी. आता एक गुन्हा दाखल, आता एक आंदोलन झालं होतं कलेक्टर ऑफिस समोर, कलेक्टर ऑफिसवर बंदी आहे. नाही, आता त्या प्रकरणात काय झालं मला माहित नाही, पण जिल्ह्यामध्ये सत्ताधारी लोकांचे अनेक कार्यक्रम होतात, मग त्याच्यात 135 दाखल करतात काय? तिथं नाही जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन होत का? आम्हीच करतो का उल्लंघन? तर ठीक आहे. आता कसं असतं, म्हणजे अनेक अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये काम करतात, मग अनेक मंत्री दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांच्या ताफ्यात 50-50 गाड्या असतात, 25-25 गाड्या असतात, मग ते पण 5 पेक्षा जास्त लोक जमा होतात एका ठिकाणी. मग ती जमावबंदी नाही का? मग तिथं सगळं चालतं, तिथे सल्यूट मारायचे. असे जे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये काम करतात, हे जर इंग्रजाच्या काळात असते तर हे इंग्रजाशी मॅनेज झाले असते लोक. लक्षात ठेवा, चांगली पोस्टिंग मिळण्यासाठी, आपली बदली होऊ नये म्हणून सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करायचं आणि चळवळीतल्या लोकांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न सगळेच नाही पण काही अधिकारी करतात. तर देवेंद्र फडणवीस संदर्भात एक प्रश्न, ते जेव्हा विरोधात होते त्यांनी शेतकऱ्यांप्रती खूप मोठे आवाज उठवले, आता सत्तेत येते, काही बदल झाला त्यांच्यात? आणि जे तुम्ही मागण्या घेऊन त्यांच्याकडे जातात त्यांना माहीत नसते ते मागण्या? नाही, असं आहे, मी नेहमी माझ्या भाषणात एक उदाहरण सांगतो, ते आता तुम्हालाही सांगतो. एका पोराला विंचवाचा नाद होता, विंचू पकडायचा, तर त्याने खूप सारे वेगवेगळ्या कलरचे विंचू पकडून आणले होते आणि गावच्या फाट्यावर ते असे विकायला ठेवले, त्याच्यावर जाळी लावली. मग एक माणूस गेला, त्याला मग कशासाठी ठेवले? विकायला ठेवले. तर तो म्हणे जे कीटकप्रेमी असतात ते विकत घेतात. मग म्हणे या लाल विंचवाचा भाव किती आहे? ते म्हणे 50 रुपये. म्हणे या भगव्या विंचवाचा, तर म्हणे 50. म्हणे हिरव्या विंचवाचा 50. म्हणे निळ्या विंचवाचा म्हणे 50. या पांढऱ्या विंचवाचा म्हणे 50. खरे म्हणे याचे रंग वेगळे वेगळे आहेत म्हणे, पण मग याचा भाव कसं काय सारखा आहे म्हणे? ते म्हणे हात लावून पहा म्हणे, दणका सारखाच देतात म्हणे ते. तसं या राजकीय पक्षांची अवस्था आहे, प्रस्तावित पक्षांची. शेतकऱ्याच्या विरोधात आहे यांची भूमिका सगळ्यांची. विरोधी पक्षात असलं की शेतकऱ्याच्या बाजूने गळा काढायचा. सत्तेत गेले मग मात्र मोठमोठे बिल्डर, मग पैसा येण्याचे जे जे सोर्सेस आहेत ते वापरायचे आणि शेतकऱ्याला नागडं करायचं. आम्ही जे मागण्या करतो ह्या काही सत्ताधाऱ्यांना माहीत नसतील का? पण लेकरू रडल्याशिवाय माय पण त्याला दूध पाजत नाही, बोलल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. क्रांतीदेवतेला रक्ताचा नैवेद्य लागत असतो आणि स्वातंत्र्य बाजारात विकत मिळत नाही, त्यासाठी जीव द्यावा लागतो, रक्त सांडावं लागतं. म्हणून आम्ही हा संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे आणि गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणं हे आमचं काम आहे. आमदार खासदार होणं म्हणजे काही लय मोठी गोष्ट नाही आहे. ते तर कधी होता येतं, कधी होतं. मी पण कॉम्प्रोमाइज केला असतं तर मी कधीच मागच्या दाराने आमदार झालो असतो, पण माझा जीव शेतकऱ्यांमध्ये गुंतलेला आहे, म्हणून मला शेतकऱ्यांच्या बाजूने लढायचं, शेतकऱ्यांच्या बाजूने भांडत राहायचं. तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी संघर्ष निवडला आहे आणि शेतकऱ्यांच्या आवाजासाठी नेहमी संघर्ष करत राहू, अशी ग्वाही जे शेतकरी नेते आहे रविकांत तुपकर त्यांनी लोकप्रिय मराठीशी दिलेली आहे. वसीम शेख, लोकप्रिय मराठी. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.